नमस्कार. फॉर्म कसा भरायचा बॉम्बे हायकोर्ट क्लर्कचा लगेच तुम्हाला सांगते मी. एक 10 मिनटं काढा, शांतपणे हा व्हिडिओ ऐका आणि मगच फॉर्म भरायला सुरुवात करा. काही आपलं चुकायला पाहिजे नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं कम्प्युटराइज्ड होणार आहे, म्हणून 100% आपल्याला रिजेक्शन होऊ शकतं. त्यामुळे 10 मिनटं काढा, मग फॉर्म भरा. चला, bombayhighcourt.nic.in ही वेबसाईट आहे. हिला सर्च करायचं. मग इकडे तुम्हाला असे ब्लू कलरचे काही लोगोज, काही गोष्टी दिसतील. त्यामध्ये रिक्रुटमेंट जिथे दिसेल त्याला क्लिक करायचं आहे. रिक्रुटमेंटमध्ये आल्यावरती ही आपली क्लर्कची पोस्ट आहे, त्याला अप्लाय ऑनलाईन करायचं. इथे आल्यावरती तुम्ही सगळेजण आधी रजिस्ट्रेशन करता. रजिस्ट्रेशन करायचं नाही आहे, आधी फीस पे करायची. मी नाही सांगत आहे, बॉम्बे हायकोर्टनीच सांगितलेलं आहे की इथे आधी फीस भरायची. तुम्ही कुठे भरायची याच्यावरती क्लिक करायचं. मग हा पेज ओपन होईल आणि इथे तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, बॉम्बे हायकोर्ट क्लर्क. आणि हे पहा, द पेज विल एक्सपायर इन 5 मिनिट्स. 5 मिनिटमध्ये एवढं सगळं तुम्हाला फॉर्म भरायचं आहे. जरा व्हिडिओ बघितला तुम्ही तर तुम्ही मग 1 मिनिटमध्ये भरू शकता. आधी तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे, समजा XYZ. मिडल नेम वडिलांचं नाव, त्यानंतर तुमचं सरनेम टाकायचं आहे. मोबाईल नंबर नीट टाका, ईमेल ॲड्रेस नीट टाका जो सुरू आहे, कारण की बॉम्बे हायकोर्ट तुमची जर फीस पे नाही झाली किंवा काहीही गोष्टी झाल्या, तुमच्याशी संपर्क साधायचे हे 2च त्यांच्यासाठी मार्ग आहेत. हे नीट टाका. डेट ऑफ बर्थ बघून टाका, नीट टाका. नाही तर फीस तुम्ही जर 93 असाल, 92 टाकली तर ते कन्सिडर करतील की कोणीतरी दुसराच व्यक्ती आहे. ठीक आहे. मग इथे ॲड्रेस नीट टाका. 1 लाईन 2nd लाईन आधार कार्डवरती जसा आहे तसा टाका. एक्झामिनेशन फीस 1000 रुपये आहे, ती एडिट होत नाही, ती भरावीच लागेल. रिमार्क्समध्ये काही नाही लिहायचे. मला तुम्ही कॉल करता आणि हां, या व्हिडिओनंतर फॉर्म कसा फिल करायचा मला एकही कॉल नाही यायला पाहिजे. रिमार्क्समध्ये काहीही टाकू शकता तुम्ही की बॉम्बे हायकोर्ट क्लर्क फीस असं टाकू शकता, त्याचं काही हे नाही. मग इथे दिलेलं आहे, द कॅन्डिडेट्स आर इन्फॉर्म दॅट ओनली सक्सेसफुल पेमेंट ट्रान्झॅक्शन शाल बी कन्सिडर्ड फॉर एक्सेप्टन्स ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन. फीस वन्स पेड कॅन नॉट बी रिफंडेड. त्यानंतर इथे तुम्हाला रेमिटरचं नाव टाकायचं आहे आणि म्हणजे कोणाच्या खात्यातून पैसे चाललेले आहेत, आणि फोन नंबर. त्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस. आय हॅव रेड अँड ॲग्रीड टू द टर्म्स अँड कंडिशन. त्यानंतर हा कॅप्चा जो काही येईल तुमचा तो टाकायचा आहे. मग नेक्स्ट करायचं आहे. आता बघा मग कसं होतं, हाच तो पेज आहे. हे तुम्हाला दाखवते मी. असं होऊन जातं आणि मग सबमिट कराल तुम्ही. हां, इथे तुम्ही सबमिट कराल. सबमिट झाल्यानंतर हा एक असा तुमच्या समोर हा पेज येतो, तो कन्फर्म करायचा आहे. आणि कन्फर्म केल्यानंतर जी तुम्ही मार्ग चूज करत आहात की बाबा नेट बँकिंग आहे की कार्ड पेमेंट आहे की UPI आहे, जे काही असेल तुमचं त्या हिशोबाने तुम्ही सगळ्या गोष्टी इथे यूज करू शकता. पासवर्ड वगैरे टाकायचा तुमचा. मला सांगायचं हे आहे की हे जे आहे हे पैसे भरलेले आहेत. त्यानंतर हा रेफरन्स नंबर हा तुम्हाला फॉर्म भरताना लागतो. हा आहे तो रेफरन्स नंबर. अनलेस अँड अंटिल तुम्ही फीस पे केलेली नाही तोपर्यंत रेफरन्स नंबर तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे. ही गोष्ट जी आहे त्याला क्लिक हिअर टू व्ह्यू ऑर डाउनलोड. आता इथे असं दिसत आहे, एखाद वेळेस तुमच्या इथे दिसू शकतं की प्रिंट करायची आहे का. ठीक आहे. प्रिंट, डाउनलोड सगळ्या गोष्टी एकच आहे. या गोष्टीचं तुमच्याकडे PDF ठेवा, हे मी म्हणते तुम्हाला. ओके. मग हे झालं की आता आपल्याला जायचं आहे मूळ फॉर्म भरायला. ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं, इथे रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन म्हणजेच आता फॉर्म भरणं. कोणती पोस्ट आहे, क्लर्क. इथे काही आता वेगळं सिलेक्शन होणार नाही, कारण आपण अप्लाय ऑनलाईनमध्ये क्लर्कच बघितलं होतं. इथे प्लीज प्लीज नीट सांगत आहे, कुठे फॉर्म भरायचा आहे विचार करून फॉर्म भरा. जर तुम्ही मुंबई, ठाणे, पालघर आसपासचे असाल तर तुम्ही 100% मुंबई म्हणजे बॉम्बे हायकोर्टचा फॉर्म भरा, मूळ बेंचचा. पण जर तुम्ही म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नागपूर याच्या आसपासचे असाल कुठलेही, तर प्लीज इथला फॉर्म भरा. कारण की मुंबईमध्ये तुम्हाला रेंट खूप जास्त असतं. ठीक आहे. त्यानंतर तिथलं जे स्ट्रेसफुल वातावरण आहे, तुम्हाला कंटिन्युअसली धावपळ करावी लागते. तुम्हाला जर तुमच्या घरी जायचं असेल तर 1-2 महिने आधीच तिकीट काढावं लागतं. मग नाही तर मग बसनी वगैरे अशा खूप तुमचे हाल होतील. ठीक आहे. खूप चांगलं आहे, मूळ बेंचमध्ये प्रिन्सिपल सीटमध्ये काम करणं इज द लकीएस्ट थिंग. पण जर तुम्हाला एक
वर्क लाईफ बॅलन्स पण मॅनेज करायचं असेल, तुमच्या फॅमिलीसोबत जर तुम्हाला राहायचं असेल, फॅमिली सोडून नसेल राहायचं, लोक दूर दूर तिथे प्रिन्सिपल सीटवरती काम करतात, आपली फॅमिली त्यांच्यासोबत नसते, अँड दॅट इज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम. आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला करायच्या नसतील तर हे दोन तुम्ही तिथे प्रेफर करू शकता. अदरवाईज वर्किंग हिअर इज बेस्ट. ठीक आहे. मग तुम्ही लक्षात ठेवा की एक स्टुडंट एकाच ठिकाणी फॉर्म भरू शकतो. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही एखादी गोष्ट सिलेक्ट करायची. मी समजा संभाजीनगर इथे चूज करत आहे. इथे नीट बघायचं, जर तुम्ही मॅरिड असाल किंवा नसाल तरी दोघांसाठी श्री येतं, पण जर फिमेल एखाद्या मॅरिड असतील तर श्रीमती घ्या, नसाल मॅरिड तर मिस घ्या. तुमचं बरोबर पहिलं नाव टाकायचं. 10वीच्या दाखल्यावरती, 10वीच्या मार्कशीटवरती जो तुमचं नाव होतं एक्झॅक्टली, नो स्पेलिंग मिस्टेक. आधी फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. पोस्टल ॲड्रेस प्लीज नीट टाका, कारण की जर तुम्हाला बॉम्बे हायकोर्टकडनं काही महत्त्वाची माहिती जर त्यांना तुम्हाला पोहोचवायची असेल तर हा ॲड्रेस नीट पाहिजे, तुमच्याच पत्त्यावर गोष्ट जायला पाहिजे. पोस्टल ॲड्रेस टाका, मग डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. समजा तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे आहात, आधार कार्ड नीट टाका. आणि ज्या ज्या ह्या रेड मार्क गोष्टी आहेत त्या कंपल्सरी आहे. आधार कार्ड इज नॉट कंपल्सरी, टाकू पण शकता, नाही पण टाकू शकता, पण टाकून द्या. ईमेल ॲड्रेस कंपल्सरी आहे. आता विद्यार्थी मला याचाही स्क्रीनशॉट पाठवतात की मॅम मी ईमेल ॲड्रेस टाकला आहे पण होत नाही आहे, इनव्हॅलिड येत आहे. का? कारण की तुम्ही इथे पूर्ण टाकून देता sangamspardha@gmail.com. इथे तसं नाही आहे. संगमस्पर्धा त्यांनी दिलेलं आहे. मग इकडे gmail.com आहे, रेडिफमेल आहे, आउटलुक आहे, जे काही असेल तुमचं नंतर इकडे टाकायचं आहे. पूर्ण ईमेल ॲड्रेस इथे टाकून द्यायचा नाही. महत्त्वाचा मुद्दा सांगितला मी. मोबाईल नंबर बरोबर टाका. रेसिडेन्शियल फोन आता बऱ्याच लोकांकडे नसतात, नसलं तर तिथे काहीच करू नका, कारण ते कंपल्सरी नाही आहे. डॅश पण टाकू नका, काहीच करू नका, मोकळं सोडा. जेंडर बरोबर सिलेक्ट करा तुमचं. त्यानंतर तुम्ही रिलिजन, समजा हिंदू असेल, जनरल आहे. आणि इथे काय लिहायचं मॅम? तर आता हिंदूमध्ये, जनरलमध्ये तुम्ही ॲक्च्युली काय आहात, ब्राह्मण आहात, मराठा आहात, काय आहात ते लिहायचे. समजा हिंदूमध्ये अदर बॅकवर्ड क्लासेस आहात तुम्ही, अदर बॅकवर्ड क्लासमध्ये मग तुम्ही कोण आहात, कुणबी आहात की काय आहात ते लिहायचे. सो सॉरी, हे बघा अशा कामांमध्ये असतो आपण. आणि मग तुम्हाला वाटतं की मॅडम फोन नाही उचलत, कळत आहे ना तुम्हाला काय करायचं आहे. ख्रिश्चन असाल त्याच्यामध्ये पण जनरल वगैरे काही असाल, आणि मग बाकी काय आहे ते लिहायचे. डेट ऑफ बर्थ अचूक टाका. कशी टाकायची त्यांनी सांगितलेली आहे. म्हणजे कशी टाकायची म्हणजे तुम्ही या तारखेला किती वयाचे आहात, 8 डिसेंबरला तुमचं वय काय आहे ते इकडे टाकायचं आहे. ठीक आहे. मग तुमचा जन्म कुठे झाला होता ते नीट टाका. मॅरिटल स्टेटस टाका इथे. ठीक आहे. समजा तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला किती चिल्ड्रन आहात, मेल फिमेल दोघांसाठी आहे. चिल्ड्रन बॉर्न आफ्टर 28 मार्च 2005. नोटिफिकेशनमध्येच त्यांनी सांगितलं आहे की 2005 नंतर जर तिसरं तुम्हाला चिल्ड्रन झाला तर इथे तुम्ही क्वालिफाईड नाही आहात. जर तुम्हाला 2005 नंतर खरंच असेल थर्ड चाइल्ड तर मला नाही वाटत फॉर्म भरण्यामध्ये काही तुम्हाला अर्थ आहे. ठीक आहे. जर नसेल 2005 नंतर तर 0 टाका. आणि डेट ऑफ बर्थ ऑफ चिल्ड्रन बॉर्न आफ्टर 2005 हे पण तुम्हाला इथे टाकायचं आहे. जर इथे मी सिलेक्ट केलं 1, ठीक आहे, तर मग मला इथे डेट ऑफ बर्थ टाकावी लागते. मग समजा तुम्ही डिवोर्सी आहात तर तरी पण तुम्हाला इथे लिहावं लागतं की बाबा किती तुम्हाला चिल्ड्रन होते. मग तुम्ही पर्सनॅलिटी विथ डिसेबलमेंट आहात का, येस आणि नो. जे नाही आहेत त्यांनी प्लीज नो सिलेक्ट करा. आता खूप 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 महत्त्वाचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन. कसं आहे बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन. आधी सगळ्यात आधी SSC टाकायचं. स्ट्रीम तुमची SSCच असणार. मग त्यानंतर ज्यांनी SSC नाही काहीतरी दुसरं केलेलं आहे, डिप्लोमा वगैरे काहीतरी केलं आहे, त्यांच्यासाठी हे आहे, तुमच्यासाठी नाही आहे. बोर्ड कोणतं आहे, समजा माझं महाराष्ट्र, एवढं मोठं नाही टाकत मी, समजा मी टाकलं काहीतरी महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे असंच टाकून दिलं मी. पासिंग इयर समजा आपण धरूया 10. आता इथे आपल्या 10वीच्या मार्क्समध्ये तर असतं, ज्यांचे 10वीच्या पण मार्क्समध्ये CGPA नाही आहे, फॉर्म्युला असतं, सगळं असतं. प्लीज मार्क्स टाका. टोटल मार्क्स किती होते समजा आपल्याला 1000. ओके. मार्क्स ऑप्टेन किती आहेत समजा 700.
ओके. आणि मग इथे आपोआप ते स्वतः पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतं आणि जो क्लास आहे तो तुमच्या याच्यावर लिहिलेला असतो, तो क्लास तुम्ही टाका, मार्कशीटवर लिहिलेला असतो. एकदा एस एस सी झाली की इथे बघा, इथे ॲड ऑप्शन दिसत आहे, ते ॲड करायचं. ॲड केलं की मग HSC टाकायचं. आता ज्या स्टुडंट्सनी 12वी नाही केलेली आहे, एकतर ITI केलेलं आहे किंवा पॉलिटेक्निक केलं आहे, तर त्यांनी डिप्लोमा सिलेक्ट करायचं. ओके. समजा एखाद्याचं HSC झालं आहे, तो हे करेल. इथे सायन्स होतं तुमचं, कॉमर्स होतं, MCVC होतं की काहीतरी डिफरंटच होतं, ते तुम्ही घ्यायचं. त्यानंतर इथे स्ट्रीम कोणती होती तुमची, PCMB किंवा PCB किंवा काही पण. बोर्ड काय होतं, समजा महाराष्ट्र स्टेट बोर्ड. कधी झाले हे 10वीत झालं आहे, तर आपण हे 12वीत धरू. इथे पुन्हा जे तिथे मार्क्स दिलेले आहेत ते नीट टाकायचे. 1000पैकी आता थोडे जास्त करू, ठीक आहे. 12वीत जास्त अभ्यास झाला, 800. ओके. हां, इथे तुम्ही बघून घ्यायचं काय आहे, फर्स्ट आहात, सेकंड आहात की फक्त पास आहात. 80%. मी जे हे असं टाकतीये, हे असंच नका टाकू, मी असंच तुम्हाला टाकून दाखवते. त्यानंतर ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन कशातून झालं, एवढे सगळे ऑप्शन्स आहेत. समजा माझं BSc झालं, मग त्याच्यामध्ये पण समजा बायोटेक्नॉलॉजी झालं, ते लिहून टाकायचं. कुठून झालेलं आहे, तर समजा बामू युनिव्हर्सिटी, MGM युनिव्हर्सिटी, काहीही लिहायचं. ते 12ला झालं तर आपल्याला हे 15ला झालेलं पाहिजे. आता इथे काय टाकू, नीट आहे का, इथे काय टाकायचं आहे तुम्हाला, तुमचं फायनल इयर, ज्या परीक्षेनंतर तुम्ही कॉलेजला 3rd इयर नंतर कधी गेले नाही, ठीक आहे, त्या फायनल इयरच्या मार्कशीटवरती ज्या ज्या सेमिस्टरचे किंवा ज्या ज्या इयर्सचे मार्क्स दिलेले आहेत ते सगळे मार्क्स टाकायचे आहेत. मॅडम मला मला पूर्ण 6ही सेमिस्टरचं CGPA दिलेलं आहे मॅडम, काय करू, 6ही सेमिस्टरच्या CGPAला मार्क्समध्ये कन्वर्ट करा. आत्तापर्यंत तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन विचारायला पाहिजे होतं, नसेल विचारलेलं तर वेळ आहे, प्लीज गडबडीत चुकीचं टाकू नका. मी सकाळच्या तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं तसंच पुन्हा सांगते, जर तुम्हाला 70.70 मार्क्स बनत असतील आणि तुम्ही 70.71 टाकलं तर कम्प्युटरला कळत नाही की तुम्ही चुकी केलेली किती मायनर आहे, त्याच्यासाठी तो घोर अपराध आहे. म्हणून इथे नीट मार्क्स टाका काय असतील. जर तुमचं सेमिस्टर पॅटर्न नाही आहे, तुमचं इयर पॅटर्न आहे, त्या पॅटर्नशी काही घेणं देणं नाही आहे. लास्ट इयरच्या शेवटचं जे प्रमाणपत्र मिळालं तुम्हाला, त्या प्रमाणपत्रामध्ये ज्या ज्या वर्षांचे मार्क्स होते, आधीच्या वर्षाचे नव्हते, फक्त या वर्षाचे होते, तर फक्त हे टाका, ठीक आहे. आता हे जे मी सांगितलं याच्यानंतर मॅडम मार्क्स काय टाकू, हा क्वेश्चन यायला नाही पाहिजे, याच्यासाठी कॉलच करू नका. समजा आपलं होतं 3600 आउट, आणि किती पडलेत तुम्हाला, सॉरी आउट ऑफ किती आहे, 4000. सॉरी हां, हे इथे पाहिजे 4000. पूर्ण परीक्षा होती समजा 4000 मार्क्सची आणि मिळाले आहेत 3.6 आणि पर्सेंट इतके आहे, हे बघून घ्या, तुमच्या मार्कशीटवरती असतं. आता इथून पुढे नीट ऐका, इथून पुढे आता एवढं तर बेसिक मिनिमम गोष्ट बॉम्बे हायकोर्टला लागत आहे की तुमची डिग्री झालेली पाहिजे. इथून पुढे जे मी सांगते ते खूप महत्त्वाचं आहे. आता नवीन कप्पा तुम्ही ॲड करू शकता जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर. आता बघा, एक विद्यार्थी आहे ज्याचं फक्त ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्याला स्क्रीनिंग टेस्टमध्ये, म्हणजे जी बॉम्बे हायकोर्टची तुमची परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये समजा त्याला 64 मार्क्स मिळालेत, आणि एक विद्यार्थी तुम्ही आहात, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि तुम्हालाही 64 मार्क्स आहेत, तर प्रेफरन्स दिलं जातं ज्या विद्यार्थ्याची जितकी जास्त डिग्री आहे त्याला. म्हणून जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल ग्रॅज्युएशन नंतर तर प्लीज पोस्ट ग्रॅज्युएशन टाका. जर तुमचे 2 पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले असतील तर, आता इथे मी हे लिहिलेलं नाही आहे म्हणून ॲड नाही होते, तर तुम्ही पुन्हा ॲड करून 2nd पोस्ट ग्रॅज्युएशन टाका. जर तुमचं 1 पोस्ट ग्रॅज्युएशन आणि एखादा डिप्लोमा झालेला असेल तर ॲड करत या गोष्टी करत चला, यांनी प्रेफरन्स मिळतं, ठीक आहे. आता पुढे, इज द कॅन्डिडेट डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र, येसच करायचं, ठीक आहे. तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट टाकून द्या, मी स्टार्टिंगला बोलले होते, आत्तापर्यंत मिळालं असेल, नसेल मिळालं तर वेट करा, मग फॉर्म भरा. डोमिसाईल सर्टिफिकेट तुमचं पाहिजे इथे, ठीक आहे.
डोमिसाईल सर्टिफिकेटचा नंबर पाहिजे का? नाही. अप्लाय केलं असेल तरी तुम्ही फॉर्म फिल करून टाका. कोणत्या कोणत्या भाषा येतात तुम्हाला? इंग्लिश लिहिता येते, वाचता येते, बोलता येते. मराठी लिहिता येते, वाचता येते, बोलता येते. इंग्लिश लिहिता येते, वाचता येते, बोलता येते. हे मागच्या वेळेला नव्हतं. हा बॉक्सच मागच्या वेळेला नव्हता, यावेळेस आहे. डज कॅन्डिडेट वर्क इन एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट? जर नसाल करत तर नो लिहा. जर करत असाल तर इज द ॲप्लिकंट सबमिटिंग ॲप्लिकेशन थ्रू प्रॉपर चॅनल? याच्यासाठी पण तुम्ही प्रॉपर चॅनलनी करत आहात का? तर त्याला येस करून टाकाल. स्टेट पर्टिक्युलर टायपिंग क्वालिफिकेशन, ठीक आहे का तुमच्याकडे टायपिंग? तर हो आहे. इथे बघा की तुम्ही कोणता कोर्स केलेला आहे. इंग्लिश 40, 50, 60. मॅडम मला लागत आहे इथे इंग्लिश 40, पण माझं 40 पण झालं आहे, 50 पण झालं आहे. खूप छान आहे. अगेन प्रेफरन्स मिळेल. इथे 40 टाका. कुणी दिलेला आहे? ITIनी दिलं आहे, GCCनी दिलं आहे, GCC TBCनी दिलं आहे, की कोणीतरी इक्विवॅलंट आहे? किती मार्क्स मिळाले आहेत, कितीपैकी आहे, ग्रेड लिहा, तारीख प्लीज नीट टाका. एक तुम्हाला परीक्षा झाल्या एक सर्टिफिकेट मिळतं आणि एक परीक्षा झाल्यानंतर मिळतं. ते जे नंतरचं सर्टिफिकेट आहे त्याची इथे डेट पाहिजे, ठीक आहे? परीक्षा झालेल्याची नाही. आता तुमचं जर 50 पण झालेलं आहे तर तुम्ही प्लीज पुन्हा एकदा इथे ॲड करा आणि इंग्लिश 50 करा, जिथून कुठून मिळालं आहे ते करा. मग MSCITचं स्टेट पर्टिक्युलर्स ऑफ कम्प्युटर कोर्स असेल तर येस टाका. MSCIT कुठून कोणी दिलेलं आहे हे सगळे त्यांनी दिलेले आहे. तुमच्या सर्टिफिकेटवरती बघा आपलं कुठून झालं आहे, किती महिन्यांचं होतं, किती मार्क्स मिळाले आहेत, सगळं नीट लिहा. काही अदर टेक्निकल क्वालिफिकेशन्स पण आहेत का? कोणते आहेत? जर तुम्ही येस केलं तर तुम्ही इथे लिहू शकता की बाबा मी हा XYZ एक वेगळा ITIचा कोर्स केलेला आहे, मी XYZ वेगळा जावाचा केलेला आहे, पायथनचा केलेला आहे. तुम्ही इथे लिहू शकता आणि ते सर्टिफिकेट कुणाकडनं मिळालेलं आहे. वेदर नसेल तर इथे नो करा. हां, याची गरज नाही आहे. नसेल तर हे सरळ नो करू शकता तुम्ही. वेदर कॅन्डिडेट हॅज एनरोल्ड फॉर हिज हर नेम ॲट एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, म्हणजे जर याच्या आधी तुम्ही कुठे जॉब केला असेल आणि त्यांनी तुमचं EPFला वगैरे नाव टाकलं असेल तर तिथे तुम्ही येस करा आणि तो जो नंबर होता तुमचा तो तिथे टाकायचा. इज देअर एनी क्रिमिनल प्रोसिडिंग? नसणारे 99.99 स्टुडंट्सवर नो करा. इज शी कन्व्हिक्टेड? नो. इज शी फेसिंग डिसिप्लिनरी डिपार्टमेंटल इन्क्वायरी? नो. वेदर परमनंटली डिबार्ड बाय UPSC MPSC? नो. आता खूप महत्त्वाचं ऐका, कॅरेक्टर सर्टिफिकेटचा आपल्याला इथे रकाना आलेला आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्ये प्रिन्सिपल्स किंवा डॉक्टर्स किंवा तुमच्या गावामधले तुम्ही म्हणू शकता तहसीलदार, कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, DYSP, PSI पण चालून जातील, ज्यांच्याकडे त्यांचा इथे कुठे लिहिलेलं नाही आहे सही शिक्का लागतो. सही शिक्का ज्यांच्याकडे आहेत तेच पर्सन्स लागतात का? नाही, असं नाही आहे. पण डेझिग्नेटेड लोक ते असतात. डेझिग्नेशन कधी मिळतं? समजा मी म्हटलं आय एम द ओनर ऑफ संगम स्पर्धा, कुणी दुसरं पण म्हणू शकतं दे आर ओनर. पण जर माझ्याकडे डायरेक्टर ऑफ संगम स्पर्धाचा सही शिक्का असेल तर मी खरी आहे आणि समोरचा व्यक्ती खोटा आहे, ठीक आहे? डेझिग्नेशन तुम्हाला तिथे लिहायचं आहे. जर तुम्ही अजून म्हणू शकता की मॅनेजर्स पण चालू शकतात किंवा एखादे गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये काहीतरी वर्क करत आहेत, डायरेक्टर आहेत, काहीतरी आहे ज्यांच्याकडे त्यांचा सही शिक्का आहे, ते पण लोक चालू शकतात तुम्हाला. मॅडम दोन्ही प्रिन्सिपल टाकू का? हो, पण दोन्ही सेम प्रिन्सिपल नाही. एक शाळेचे एक कॉलेजचे टाकू शकता. अशा प्रकारे दोन्ही तहसीलदार टाकू शकता, एक दुसरे, एक महसूल विभागाचे, एक जनरल विभागाचे, चालतं, ठीक आहे? इथे त्यांचं नाव टाकायचं. आत्ता कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे का? नाही, आता फक्त नाव पाहिजे. जेव्हा तुम्ही DVला जाल, जेव्हा इंटरव्ह्यूला जाल तेव्हा लागतं. इथे फक्त त्यांच्या परमिशननी त्यांची नावं टाका. ॲडव्होकेट पण चालू शकतात, ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड, कोणतेही लॉयर नाही. नाव टाकायचं, ते काय करतात टाकायचं, त्यांचा फोन नंबर टाकायचा, ॲड्रेस टाकायचा. सेम विथ अदर पर्सन. आता हे महत्त्वाचं आहे. इथे तुम्ही फीस पे केलेली आहे, रेफरन्स नंबर काय आहे तो टाकायचा आहे. जो काही आपण तो आधी प्रिंट काढून ठेवा म्हटलं आहे ना मी तुम्हाला, तो रेफरन्स नंबर टाकायचा आहे. त्याच्यावरती पेमेंट डेट असते, त्या प्रिंटवरती ती पेमेंट डेट टाकायची आहे. आणि आता इथे तुम्हाला फोटो टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला सही टाकायची. दोघं पण 100% JPEG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे.
त्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आहे, ह्या डिक्लेरेशनला ऐकून घ्यायचं आहे, आय ॲग्री करायचं आहे. माझा फॉर्म होणार नाही कारण की मी काही नाव टाकलेलं नाही आहे. एकदा तुम्ही हे केलं की त्याच्यानंतर तुमचा पूर्ण फॉर्म तुमच्यासमोर येतं आणि बरोबर आहे का सगळं असं विचारतात. काही तुमचं चुकलं असेल तर पुन्हा तिथे एडिटचं ऑप्शन येतं, त्याच्यानंतर एडिटचं ऑप्शन येणार नाही. नीट बघा काही चुकलं आहे का आणि मग ओके करायचं, सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर त्या प्रिंट म्हणजे तो जो फॉर्म आहे त्याची प्रिंट काढून ठेवायची. ओके, ही पूर्ण डिटेल्ड प्रोसेस होती फॉर्म भरायची. आता इथे कॉल करून मॅम फॉर्म कसा भरू, कुणाचं नाव टाकायचं आहे, रेफरन्स नंबर काय आहे, फोन नंबर काय टाकू, ईमेल ॲड्रेस होत नाही आहे, ॲड्रेसमध्ये होत नाही आहे, या सगळ्या गोष्टी मी खूप शांतपणे डिटेलमध्ये कवर केलेल्या आहेत. तरीही काही डाऊट असेल तर व्हिडिओ पुन्हा बघा. व्हिडिओमध्ये जर ही गोष्ट नाही सापडली तर मग तुम्ही कधीही कॉल करू शकता. आता अभ्यासाला लवकर सुरुवात करा. कॉम्पिटिशन खूप असणार आहे. सुमारे हे बघा UPSCमध्ये 1000 जागा, 800, 900, 1000 अशा निघतात आणि फॉर्म सुमारे 11 लाख वगैरे असे फॉर्म येतात. यावेळेस बॉम्बे हायकोर्टची एक सरळ सेवा आहे त्याच्यामध्ये 1000+ जागा निघालेल्या आहेत. तेवढे नाही पण कॉम्पिटिशन खूप असणारे, लाखोनी फॉर्म येणार आहे. बेरोजगारीचं किती दर आहे आपल्याला माहिती आहे. प्लस एवढं प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूशन इथे तुम्हाला मी सांगते, जे आपल्याकडचे विद्यार्थी आहेत अक्षरशः ॲडव्होकेट्स पण आहेत, त्यांनाही क्लर्क व्हायचं आहे. कुणी कुणी ऑलरेडी चांगल्या पदावरती प्रायव्हेटमध्ये काम करत आहेत, त्यांनाही क्लर्क व्हायचं आहे. का? पगार खूप आहे, परमनंट गोष्ट आहे, सिक्युरिटी आहे, प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट आहे. म्हणून पद क्लर्क आहे, दॅट डझंट मॅटर. उलटं तुम्ही काहीतरी खूप मोठ्या ठिकाणी ॲज अ गव्हर्मेंट ऑफिसर म्हणून तुम्ही काम करत आहात असं तुम्हाला एक फील होऊ शकतं. तर त्यामुळे जिथे कुठे तुम्ही काम करत आहात त्यापेक्षा खूप चांगली ही अपॉर्च्युनिटी आहे. म्हणून सांगत आहे, खूप फॉर्म्स येणार आहेत, बरेच लोक फॉर्म भरणार आहे. म्हणजे आपल्याला अभ्यास खूप करावा लागणार आहे. UPSC MPSC करणारे विद्यार्थी पण फॉर्म भरतील, म्हणजे आपली कॉम्पिटिशन वाढणार आहे. पण UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मराठी नसतं. इथे 10 मार्काला फक्त तुमचं GK आहे, त्यांना फायदा होऊ शकतो मॅथ्स रिझनिंगमध्ये. पण बाकी सरळ सेवा आणि इतर परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं इंग्लिश मराठी नीट झालेलं असतं. जरी ते विद्यार्थी येत आहेत तरी पण आपण मागे राहून जायचं नाही आहे, ठीक आहे. तर प्लीज अभ्यासाला लागा. आपली बॅच सुरू झालेली आहे. कुठून घ्यायची बॅच? आपली वेबसाईट आहे, गुगलवरती जा, संगमस्पर्धा.com. आता हे ऐकलं आहे तर तुमचं पुढचं पण मी सांगून देते तुम्हाला. बॅच कशी परचेस करायची हे बघा. इथे कुठेही तुम्हाला जिथे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क दिसत आहे, तुम्ही कुठेही क्लिक केलं ना तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. समजा इथे पण आहे, हे बघा, याच्यावरती मी क्लिक केलं तर मला पूर्ण डिटेल्स दिसत आहेत की कोर्समध्ये काय काय आहे, काय काय नाही, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि मग इथे मला लॉग इन केल्यानंतर मी ही बॅच घेऊ शकते. सध्या हे बघा 7,999 ओरिजिनल फीस आहे. फर्स्ट 50 स्टुडंट्सला आपण 4,999 ठेवलेली आहे, बॅच 1 आणि बॅच 2 दोघांमध्ये पण, ठीक आहे. लॉग इन एकदा केलं तुम्ही की मग तुम्ही बॅच घेऊ शकता. हे एनरोल नाव, ठीक आहे. फोनपेनी 10% ऑफ होणार नाही आहे, कारण की जेव्हा मूळ रूपावरती त्याची फीस येईल 7,999 एवढी फीस होईल तेव्हा 10% ऑफ आहे. ऑफरवरती ऑफर नाही आहे. प्रोसीड टू पेमेंट करायचं. पेमेंट मेथड मी इथे सिलेक्ट नाही केली आहे, ओके केली. प्रोसीड टू पेमेंट करायचं आणि तुम्ही यू आर गुड टू गो टू टेक द बॅच. ओके, ठीक आहे. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला, ठीक आहे. काही डाऊट्स असले तर कॉल करा, पण या व्हिडिओमध्ये जर तो डाऊट सॉल्व झाला असेल तर प्लीज त्या गोष्टीसाठी करू नका. ओके, थँक्यू सो मच.